नमस्कार, आपलं स्वागत आहे आयकॉन स्टील प्रस्तुत बिल्ड आयकॉन या उपक्रमामध्ये. आज आम्ही आलो इस्लामपूर सांगली इथं आणि माझ्यासोबत आहेत यंग इंजिनियर अजय नलावडेजी, जे 2017 पासून या क्षेत्रात अतिशय उत्तमरित्या काम करतायत. ज्याच्यामध्ये काही रेसिडेन्शियल प्रोजेक्ट्स आहेत, काही कमर्शियल आहेत, काही गव्हर्नमेंटचे आहेत. अशा वेगवेगळ्या प्लॅटफॉर्मवर त्यांनी काम करतायत. त्यामुळे त्यांचा हा सगळा अनुभव कसा आहे, प्रवास कसा आहे, या सगळ्या संदर्भात आपण बिल्ड आयकॉन या प्लॅटफॉर्मवर त्यांच्याशी गप्पा मारणार आहोत. गप्पांना आपण इथून सुरुवात करूया. ते म्हणजे तुमचा शैक्षणिक प्रवास कसा होता, म्हणजे शाळा कुठली होती, कॉलेज कुठलं होतं आणि या फील्डमध्ये येण्यामागची प्रेरणा कशी होती? नमस्कार, मी अजय रामचंद्र नलोडे, मुक्काम पोस्ट 32 शिराळा, तालुका शिराळा, जिल्हा सांगली. माझे वडील शिक्षक आहेत. मी त्यामुळे माझं लहानपणापासूनचं शिक्षण हे सद्गुरू आश्रम शाळेमध्ये झालं. इयत्ता 1ली-10वी मध्ये शिराळामध्ये झालं. तिथून 11-12वी मध्ये आम्ही इस्लामपूरमध्ये केलं, सद्गुरू आश्रम शाळेमध्ये. तिथून आम्ही NMC पेठ नाका नानासाहेब माडिक येथे आम्ही सिव्हिल इंजिनिअरिंगची पदवी घेतली. बरोबर. मग ग्रॅज्युएशन झाल्यानंतर खरा स्ट्रगल सुरू होतो सिव्हिल इंजिनिअरचा. आणि मग पहिला प्रोजेक्ट कसा मिळाला, कुठला मिळाला, तो काम करताना काही दडपण आलं का? कशी होती पहिल्या प्रोजेक्टची आठवण? ह्या क्षेत्रामध्ये उतरताना आम्हाला जाणवलं की जसं आपण बाकीचं इंजिनिअरिंग करतोय, इंजिनिअरिंग मध्ये इंजिनिअरिंग पूर्ण करायचं आणि कंपनीमध्ये जायचं, असं सिव्हिलमध्ये काम नाही. सिव्हिलमध्ये काम करताना आपल्याला फील्ड वर्कचं आपल्याला त्याचं नॉलेज पाहिजे. त्यासाठी आम्ही ज्यांच्या आधी शिराळा भागामध्ये आमच्या साईट चालू होत्या, त्यांच्या हाताखाली आम्ही शिकण्यासाठी गेलतो. आमचं 2ऱ्या वर्षीचं शिक्षण पूर्ण झाल्यानंतर आम्ही 3ऱ्या वर्षीचा जो फील्ड ट्रेनिंगचा आमचा प्रोजेक्ट असतो, तो तेव्हापासूनच आम्ही साईटवर जाण्यासाठी सुरुवात केली. आणि तेव्हापासूनची आम्हाला रुची एवढी वाढली साईट प्रोजेक्टवर जाण्यासाठीची, की आम्हाला त्या क्षेत्राविषयी आवड भरपूर निर्माण झाली. आम्हाला कंपनीमध्ये जावं किंवा एखाद्या सिटीमध्ये जावं अशी झालीच नाही. आम्हाला इथे शिराळा क्षेत्रामध्ये काम करण्यासाठी आमची इच्छा भरपूर झाली. आणि मग तुम्ही कामाला सुरुवात केली आम्ही. दुसरं, या भागात काम करताना तुम्हाला एक जाणवलं असेल, ते म्हणजे या भागामध्ये अकुशल कामगार किंवा अनस्किल्ड लेबरचं पर्सेंटेज बरंच जास्त आहे आणि अशा लोकांबरोबर काम करताना कधीतरी धोका सुद्धा संभवू शकतो. तर तुम्ही कशी ती परिस्थिती साईटवर हाताळता? साईटवर काम करताना आपल्या भागामध्ये कसं होतंय, जे आता सेंटरिंगवर काम करणारी लोक आहेत ते बऱ्यापैकी लोकलचीच कामगार येतात. लोकलचे कामगार आल्यामुळे आपल्या इथे प्रॉब्लेम काय होतो, लोकलला सण आला की सणाच्या इकडे तिकडे 2 दिवस पुढे मागे सुट्टी राहत्या. कुणाचं लग्न आलं, कुणाचं काय इकडे तिकडे झाले की सुट्ट्या पडतात. लोकलला हा प्रॉब्लेम भरपूर आहे आणि हा आपल्याला ऍक्सेप्ट करावा लागतोय आणि ह्यातूनच आपल्याला पुढे जावं लागतंय. हे धरूनच आपल्याला करावं लागतं. हे करताना आम्ही काय करतोय, आता जे मिस्त्री लोक आहेत, आपल्याला मिस्त्रींना यावा त्यासाठी आपण आता आयकॉन कडून ज्या तयार रिंगा मिळतात आपल्याला, स्टिरप्स, आम्ही त्यामध्ये 7x4, 9x13, 7-13ची रिंग असेल, 7-16ची रिंग असेल, हे आम्ही सगळ्या रिंग तयार करून मागवून, जेणेकरून मिस्त्रींचा लोड कमी झाला पाहिजे, जेणेकरून आपल्याला ह्या क्षेत्रामध्ये पुढे जाताना असताना मिस्त्रीचा लोड कमी झाला तर त्याचा आपल्याला वर्केबिलिटी लवकर होणार आहे, काम फास्ट होणार आहे. त्यासाठी आम्ही ते करतो जास्त. बरोबर आहे. आता हा जसा अनस्किल्ड लेबरचा मुद्दा आहे, तसा रेसिडेन्शियल मध्ये तुम्हाला आणखीन एक प्रश्न कायम पडला असेल, तो म्हणजे कस्टमर कायम म्हणतं की माझं बजेट थोडं कमी आहे आणि एवढ्याच बजेटमध्ये बसवून द्या. आणि एक इंजिनियर म्हणून तुम्हाला वाटत असतं की आपण चांगलं दर्जेदार बांधकाम करावं. तर अशा वेळेला बजेट आणि दर्जा या दोन्हीची सांगड मग तुम्ही कशी घालता? आम्ही सुरुवातीला तिथं गेलो की कस्टमर कडून गेल्यानंतर आम्ही त्यांची पूर्ण रिक्वायरमेंट सगळी ऐकून घेतो. त्यांना नेमकं कसं घर हवं आहे, काय आहे, त्यांचं बजेट किती आहे, काय आहे, म्हणजे जेणेकरून 1000 स्क्वेअर फूटचं पाहिजे की असं ऍड करत नाही. आम्ही सुरुवातीला जातो, त्यांची रिक्वायरमेंट काय आहे, बजेट काय आहे. 1000 स्क्वेअर फूट मध्ये 2 BHK 3 BHK असं नाही आम्ही करत. तुम्हाला काय पाहिजे नेमकं, त्यांची गरज काय आहे, त्या गरजेला अनुसरूनच आम्ही तिथं प्रोजेक्ट तयार करतो. तिथं मग तो प्लॅन आम्ही 500 मध्ये आम्ही कधी कधी 2 BHK बसून दिलेत लोकांना. का तर त्यांचं बजेट तेवढंच आहे, त्यांना वापरायला पण तो एरिया घावला पाहिजे आणि त्यांच्या बजेटनुसार त्यांना घर झालं पाहिजे. माणसं घर बांधताना आयुष्यामध्ये एकदाच घर बांधतात, त्यांना परत ते शक्य होत नाही. त्यामुळे आम्ही आणि त्यांना आता जशा प्रधानमंत्री आवास घरकुल योजना आहेत किंवा ज्या अशा घरकुलच्या योजना आहेत, त्यातून आम्ही त्यांना कसा जास्त लाभ मिळेल आम्ही हे करतो. आता जसं हे आता प्रोजेक्ट आता चालू आहेत, आता ह्या गुढीपाडव्याला, तर प्रधानमंत्री आवास योजनेची आता मीटिंग चालू होती मागच्या महिन्यामध्ये. आम्ही जेवढे जण बांधणार आहेत, आता जे घर बांधणार आहेत, त्यातली मॅक्सिमम किती लोक घरकुलमध्ये बसतात, त्यासाठी आम्ही जाऊन पंचायत समितीमध्ये जाऊन, जिल्हा परिषदमध्ये जाऊन, नगरपंचायतमध्ये जाऊन आमचे जे डॉक्युमेंट आहे तिथे सबमिट करून की आमचे जे लोक आहेत त्यांचं प्रोजेक्ट फायनल झालं पाहिजे. कारण हे तर बांधणार आहेत आणि त्यांचं
घरकुलमध्ये ह्याच्यामध्ये तुम्ही आम्हाला सामावून घ्या. बरोबर आहे. तुम्ही आता जर गव्हर्नमेंटच्या प्रोजेक्टवर बोलला त्याच्यावरच मी येणार होतो पुढचं, की आता तुम्ही शासकीय प्रकल्प केलेले, तर ते कुठल्या प्रकारचे आहेत साधारणपणे? कुठल्या कुठल्या प्रकल्पावर काम केलंय? शासकीय प्रकल्प सर काय होतंय, सुरुवातीला आम्ही जसं शासकीय काम करायला लागलो, आम्हाला सुरुवातीचा प्रकल्प हा संडाची नुसती टाकी बसवण्यापासून आम्ही सुरुवात केलेली आहे ह्या क्षेत्रामध्ये. फक्त सुरुवातीला चालू करताना लगेच कोण मोठं काम देत नाही आपल्याला. ह्यामध्ये सुरुवातीला एक स्टेप बाय स्टेप आपल्याला काम करण्यापासून होते. मग त्यामध्ये आम्ही विक्रमी वेळेमध्ये 21 दिवसामध्ये पण आम्ही काही काही कामं अशी केलेली आहेत शासकीय, की शासन पण आम्हाला उल्लेखून त्यांनी सांगितले की तुम्ही आम्हाला जसं काम पाहिजे तसं तुम्ही आम्हाला उत्कृष्ट पद्धतीनं उत्कृष्ट ह्यानं आम्हाला करून दिलंय. आम्ही त्यामध्ये शिराळा आमचं कोर्ट आहे, त्या कोर्टाच्या बाहेर ज्या दोन्ही कमानी आहेत, स्वागत कमानी, त्या दोन्ही कमानी, तिथं असणारे कंपाऊंड वॉल, जे आमचं नागमणी रेस्ट हाऊस आहे शिराळमध्ये, त्याचे जे त्याची होती देखभाल दुरुस्ती होती ती तशी कामे, तसेच शाळा खोली इमारती असतील, स्मशानभूमीच्या पत्रा शेड असेल किंवा स्मशानभूमी आरसीसी मध्ये असतील, कॉन्क्रिटीकरणाची कामे असतील, गटरची असतील, पेव्हिंग ब्लॉकची कामे असतील, अशी आम्ही करत आहोत. बरं, आता एक वेगळा प्रश्न आहे या सगळ्यापेक्षा, तो म्हणजे सांगली जिल्ह्याच्या विकासाचं विजन एक इंजिनियर म्हणून जर तुम्हाला विचारलं तर सांगलीच्या एक सर्वांगीण विकासासाठी कुठल्या क्षेत्रांवर, कुठल्या सेक्टरवर आता काम करण्याची गरज आहे असं तुम्हाला वाटतं? मुळात काय होते सर, टाउन प्लॅनिंग झालं पाहिजे. नगर रचना जर झाली तर त्यामध्ये कोणता रोड पुढे वाढणार आहे, कोणता रोड नाही वाढणार, त्यानुसार प्रत्येकाला काम करता येते. आम्ही इंजिनियर म्हणून आमच्या ज्या आम्ही काम करतो शिराळा नगर पंचायतमध्ये, आम्ही त्यांच्याकडे मागणी देखील केलेली आहे की आम्हाला टाउन प्लॅनिंग करून द्या. टाउन प्लॅनिंग अशासाठी की उद्या भविष्यामध्ये करताना जे आम्ही कोण इंजिनियर आहोत तेच आम्ही प्लॅन करणार आहोत, तेच आम्ही परवानगी घेणार आहोत आणि त्यानुसारच आम्ही बांधणार आहोत. फक्त नगरपंचायतची एक व्यूहरचना अशी असावी की भविष्यामध्ये आपण काय करणार आहोत, आपल्याला मोठा रोड कुठून होणार आहे किंवा भविष्यामध्ये काय जर आपल्याला कुठे राखीव जागा ठेवायची असेल, काय करायचं असेल, त्यासाठी नेमकं विजन आपलं काय असावं, त्यानुसार ते झालं तर आपण ते पुढचं नियोजन करू शकतो. फार महत्वाचा मुद्दा तुम्ही मांडला टाउन प्लॅनिंगच्या दृष्टीनं, कारण ते जर एखाद्या इंजिनियरच्या हातात असेल तर त्यालाही पुढे तुम्ही म्हणलं त्याप्रमाणे प्लॅनिंग करणं सोपं जाईल आणि कन्स्ट्रक्शन मध्ये प्लॅन ही स्टेज सगळ्यात महत्वाची असते. तसं मग शासनाकडनं काय अपेक्षा आहे तुमच्या आता, की शासन कशा पद्धतीने तुमच्या या प्रकल्पाला मदत करू शकेल असं तुम्हाला वाटतं? आता पावलं उचलली पाहिजेत म्हणजे आता ज्या ग्रामपंचायत आहेत, ग्रामपंचायतला राखीव जागा असतात, तशाच नगरपंचायतला पण राखीव जागा ठेवली पाहिजे. ग्रामपंचायतच्या तुलनेमध्ये नगरपंचायतला जो निधी येतो तो मोठ्या प्रमाणात मध्ये येतो. ग्रामपंचायतमध्ये गटरची व रस्त्याची कामे होत असतात, पण नगरपंचायतमध्ये वाढीव निधी येतो. पण त्यासाठी जर एखाद्या ग्रामपंचायतनं किंवा नगरपंचायतनं जर त्यांचं टाउन प्लॅनिंग सुरुवातीला करून घेऊन, आपल्या गावाला क्रीडांगण कुठे हवं आहे, आपल्या गावाला कुठे बगीचा हवा आहे, आपल्या गावाला कुठे जिम खाना हवा आहे, आपल्या गावाला भविष्यामध्ये जे लागणार आहेत सोयी सुविधा त्या कुठे हव्या आहेत, त्यासाठी जर जागा राखीव ठेवली तर आपण त्या गोष्टी करू शकतो. सर मला सांगू वाटतं की आम्ही जे आमच्या शिराळा नगरपंचायतमध्ये काम करतोय का नाही, तर आमच्या इथं एवढ्या म्हणजे मोठ्या प्रमाणात आम्हाला आता अडचणी आहेत की आमच्या इथे सगळ्या स्मशानभूमी आहेत त्या प्रायव्हेट जागेमध्ये आहेत. त्या जागा नसल्यामुळे तिथं पूर्ण सगळ्या स्मशानभूमी प्रायव्हेट जागेमध्ये आलेल्या आहेत. त्यासोबतच सर म्हणजे वाईट वाटतं मला बोलताना की आमच्या इथं सर ज्या मुतारी आहेत किंवा काय आहेत त्याची संख्या अत्यंत कमी आहे. कारण त्याचं कारण असं आहे की ते जागाच नाही, तिथं अतिक्रमण करूनच त्यांना मुतारी बांधावी लागते, असा प्रॉब्लेम झालाय तिथं. एवढं मोठं गाव आहे, तालुक्याचं ठिकाण आहे, पण तिथं ह्या ज्या गोष्टी आहेत आपल्या गरजेच्या ज्या गोष्टी आहेत त्या तिथं करताना नाहीत. कारण त्या का करू शकलेल्या नाहीत, तर त्यांनी त्यासाठी जागा राखीव ठेवलेली नाही. जागा जर राखीव ठेवली असती त्यांनी तर ते आपल्याला आपण पुढे त्याचा उपयोग करू शकलो असतो. फार महत्वाच्या तुम्ही विषयांवर आता बोललात, कारण हे सगळे प्रश्न आहेत की जे नागरिकांसाठी फार महत्वाचे आहेत आणि येणाऱ्या पिढीसाठी पण फार महत्वाचे. पुढचा प्रश्न आहे पुन्हा कन्स्ट्रक्शन मधला आणि तुमच्याशी रिलेटेड असा, ते म्हणजे आजवर 200-250 साईट केल्यानंतर त्यातली एकच साईट आयकॉनिक प्रोजेक्ट असा की जो करताना तुम्हाला पण एक आनंद अभिमान वाटला, काहीतरी वेगळा होता आणि त्याच्यामुळे तुमचं पण नाव झालं, असा कुठला प्रोजेक्ट होता, त्याच्याबद्दलची आठवण काय? आमच्या घराजवळच एक काम आहे, त्याचं गणेश गावाने म्हणून ते ओनर आहेत, त्यांच्या घरचं काम करताना जो आम्ही सुरुवातीचा प्लॅन एक केला, तो प्लॅन केला त्यांच्या रिक्वायरमेंट नुसार. फर्स्ट प्लॅन त्यांना दिला, फर्स्ट प्लॅन त्यांना सॅटिस्फाय झाला. त्यांना प्लॅन फर्स्ट एलिव्हेशन दिलं, फर्स्ट एलिव्हेशन त्यांना सॅटिस्फाय झालं सगळं. आणि सुरुवातीपासून काम करत असताना जे आम्ही टार्गेट केलं
की आम्हाला विदिन ह्या दिवसामध्ये प्रोजेक्ट कम्प्लीट करायचा आहे, आम्हाला ह्या दिवसामध्ये असं प्रोजेक्ट करायचा आहे, फाउंडेशन ह्या दिवसापर्यंत झालं पाहिजे, 7 फूट लेवल झाली पाहिजे, कॉलमची वरची पोझिशन, स्लॅब, गिलावा, ह्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत जसं टार्गेटनुसार होतं तसं सगळं त्यामध्ये मालकांनी पण आम्हाला भरपूर प्रमाणात कॉम्प्रोमाइज केलं. कारण की लेबरचा मोठा इश्यू होतोय, सगळं होतंय, तरी पण आम्हाला त्यांनी भरपूर मोठं सहकार्य केलं. आणि जसं इलेव्हेशन आहे, कारण की काय होते आम्ही ज्या ग्रामीण भागामध्ये काम करतोय, आम्हाला अडचणी काय येते की काम चालू केलं की एखादा मालकाचा मित्र येतो की इथं ही नको, खिडकी नको, ही या बाजूला घ्या, किंवा जिना इथं नको, ही इकडे घ्या, ही अशा बाजूला नको, ही इकडे घ्या. त्यामुळे काय होते, आम्हाला काम करताना तिथं अडचणी द्या. उद्या तिथं लेबर कामावर घेऊन जाऊन काम केल्यानंतर ते सांगतात की इथं नको, त्यामुळे त्या लेबरची परत मानसिकता तिथं होत नाही तिथं जाण्याची. आणि काय होते, त्यांचे त्या दिवसाची हजेरी तर त्यांना दिलीच पाहिजे. त्यामुळे ह्या दोन्हीचा तफावत होतो. आणि त्या जे आमचं काम होतं श्री गणेश गावान यांचं, त्या कामाच्या प्रोजेक्टमध्ये असा एकदाही त्याचा विषय झाला नाही की काम चेंज होणं किंवा काय होणं. त्यामुळं तो प्रोजेक्ट कम्प्लीट झाला ते झाला, आणि मालक सॅटिस्फाय, इंजिनियर सॅटिस्फाय, काम करणारे सगळे सॅटिस्फाय, त्यामुळं एकदम खुश मध्ये सगळं प्रोजेक्ट कम्प्लीट झालं. क्या बात आहे. तुम्हाला तुमच्या मनाप्रमाणे आणि व्यवस्थित चांगलं काम करता आलं, आणि जसा प्लॅन होता तो पूर्ण 100% एक्झिक्यूट करता आला. दुसरं, कन्स्ट्रक्शन मध्ये जेव्हा स्टील निवडायची वेळ येते तेव्हा तुम्ही काय पॅरामीटर्स बघता किंवा काय गुणवैशिष्ट्य बघता स्टीलचे, आणि मग ठरवता की हे स्टील चांगलं आहे? आता स्टीलचं म्हटलं तर काय होत होतं, IS कोड नुसार जे स्टील डिझाईन केलेलं आहे ते तर स्टील घेतलंच पाहिजे सगळ्यांनी. त्यामध्ये आधी काय होतं, AP 500 ग्रेड नुसार सगळं सळी होत होती. आता 550 डक्टिलिटी त्या, आता सळीची क्षमता वाढवलेली आहे. तर जी सळी जास्त क्षमतेची आहे ती तर आपण घेतलेली सगळ्यात चांगला आहे. तर आम्ही सुरुवातीला बघतो की जी सळी IS कोड नुसार आहे, जी सळी सगळं IS सगळं फुल फॉर्म कम्प्लीट करते, ते सळीला आम्ही प्राधान्य देतो. बरोबर. मग आयकॉन स्टील तर तुम्ही वापरले असेल अनेक प्रोजेक्टमध्ये, तर तुमचा प्रॉडक्ट आणि सर्व्हिस म्हणून कसा होता अनुभव? आयकॉनिक सळी आयकॉन स्टील आम्ही सुरुवातीपासून वापरल्यापासून त्याचा जो सुरुवातीपासूनचा एक रेशो आहे तो कंटिन्यू चालू आहे आयकॉनचा. तो बार कधी लेंथला कमी आलाय, तो बार मध्येच कधी प्रॉब्लेम देतोय, असं कधी सुद्धा झालेलं नाही. रिंगा आम्ही 6 mm च्या आता आम्ही तयारच घेतोय आम्ही, तरी 6 mm च्या किंवा 8 mm च्या रिंगा किंवा बारवर आपण साईटवरचं काम करत असताना कसं आम्ही का नाही लोकलचं पण आम्ही सही वापरल्या. लोकलच्या सहीला सर प्रॉब्लेम काय होता, जेव्हा आपण बार 90 डिग्रीमध्ये बेंड करतो, तर 90 डिग्रीमध्ये बार बेंड करत असताना बार तिथं क्रॅक झाल्यात, तुटल्याच बार तिथं. आणि आयकॉन आम्ही वापरतोय तेव्हापासून आम्हाला एकदाही असा प्रॉब्लेम जाणवलेला नाही. त्यामुळे तुम्ही आयकॉन मध्ये सॅटिस्फाईड आहे. आणि आता अगदी शेवटचा प्रश्न ते म्हणजे या क्षेत्रात आता जी पुढची मुलं येतात, ज्युनियर्स येतात, तुमचे मित्र येतात, तर त्यांना तुम्ही एक सिनियर म्हणून काय सल्ला द्याल या क्षेत्रात येण्यापूर्वी? ह्या क्षेत्र सर काय होते, दिसताना वेगळं दिसते, बाहेरून वाटतं की इंजिनियर आहे, बिल्डिंग बांधल्या म्हटल्यावर हे काय हिच्याकडे भरपूर पैसा असणार किंवा हे असणार. हे क्षेत्र खूप संवेदनशील आहे. या क्षेत्रामध्ये येताना खूप शांततेत, खूप व्यवस्थित अभ्यास करून ह्यामध्ये उतरलं पाहिजे. प्रत्येक प्रोजेक्ट काम घेताना इथं काय झालंय सर, कॉम्पिटिशन कोरोना नंतर इतकी भयानक वाढलेली आहे, नोकऱ्या कमी झालेल्या आहेत. त्यामुळे प्रत्येक जो सिव्हिल इंजिनियर जो होतोय तो एकतर कॉन्ट्रॅक्ट लॉबीमध्ये शिरतोय ना तर या सिव्हिल क्षेत्रामध्ये शिरतोय, बांधकाम ह्याच्यामध्ये. मग ज्याला काम मिळत नाही तो काय करतोय, कोणत्या तरी रेटमध्ये फक्त काम मला मिळालं पाहिजे यासाठी तो उतरतोय, तळमळाट करतोय. प्रत्येकचा तो दर, त्याला त्या दराचं पण त्याला काय राहिलेलं नाही की किती रुपये मध्ये काम घेतलं पाहिजे, कसं काम कम्प्लीट होणार आहे, त्याला त्याचा काय विषय राहिलेला नाही. त्याला फक्त काम घ्यायचं आहे त्याला. आणि काय झाले सर, काम कशासाठी घ्यायचं आहे हे पण विषय नाही. घरातली लागलेत बोलायला, अरे तू सिव्हिल इंजिनियर झालाय, तुला काम नाही मी म्हणून त्यानं काम घ्यायचं. बाकीचे मित्र म्हणतात माझं प्रोजेक्ट झालं चालू, तुझा प्रोजेक्ट आहे का नाही म्हणून त्यानं काम घ्यायचं. स्वतःसाठी स्वतः येणं असं काही नाही. आम्ही सर सुरुवातीला आम्ही तुम्हाला काय म्हटलं, मी दुसऱ्यांच्या हाताखाली शिकत होतो आणि शिकत शिकत आम्ही हा प्रोजेक्ट मध्ये चालू केला. आम्हाला माणसांच्याकडून आले की प्लॅन करून द्या. आमचा भाग सर कसा आहे, खेडेगाव, आमचा शिराळा डोंगरी तालुका म्हणून ओळखला जातो. आमच्या शिराळाचा जो बाजार असतो सोमवारी, त्या दिवशी लोक येतात बाजार करायला. आमचं ऑफिस शिराळाच्या प्रशासकीय इमारती जवळ असल्यामुळं तिथं भागातली लोक आल्यानंतर मग ते प्लॅन एस्टिमेटसाठी अर्ज घेऊन जायचे. आम्ही त्यांना प्लॅन, एस्टिमेट, बँक लोन साठी लागणारं ब्ल्यू प्रिंट, ह्या सगळे आम्ही फुकटच देत होतो. सगळं का देत होतो, का तर आपली बी त्या भागात ओळख झाली पाहिजे, त्यांच्याकडून गेलं पाहिजे. बँकेवाल्यासनी पण समजत होतं की ही प्लॅन एस्टिमेट आपल्याला जसं पाहिजे तसं यायला लागले. कारण की काही काही जणांच्याकडनं आधी काय प्लॅन एस्टिमेट म्हणजे काय,
हे जात नव्हतं, टेक्निकल जात नव्हतं काय. नुसतं प्लॅन असायचा आणि साईडला शिक्का मारून डायरेक्ट देत होती ती ब्ल्यू प्रिंट, ती त्यांना काही माहितच नव्हतं. त्याला काय टाकलं पाहिजे, सेक्शन त्यात एपीएसआय कसा आला पाहिजे, काय त्याचा उल्लेख पण कधी होत नव्हता काय. लोकेशन प्लॅन टाकला पाहिजे, का टाकला पाहिजे त्याचं पण होत नव्हतं काय. आणि त्या करायला लागलो, त्यामुळे आम्हाला बँका पण आम्हाला द्यायला लागले की आमच्याकडे काही जे आले आहेत गृहकर्जासाठी ते तुम्ही घ्या आणि तुमच्याकडून करा, का तर आमच्याकडून हप्ता पण वेळ जाईल, काम पण कम्प्लीट होईल आणि काम पण चांगलं होईल. त्यामुळे हे तुम्ही काळजी कायम घेतली पाहिजे या मुलांनी. सो हे होते इंजिनियर अजय नलावडे आणि त्यांनी सांगितलं त्याप्रमाणे या क्षेत्रात जे नवीन मुलं येतात त्यांनी ह्या सगळी काळजी फार महत्वाची घेतली पाहिजे. आणि मला असं काय वाटतं की देश उभारणीमध्ये इंजिनियरचा वाटा मोठा असतो, त्याच्यात सुद्धा तरुण इंजिनियरचा वाटा मोठा आहे. आणि गाव पातळीपासून जे इंजिनियर असं काम करतात त्याच्यात ज्या सरकारी योजना असतात त्या सर्वसामान्यांपर्यंत पोहोचवण्याचं काम मोठ्या पद्धतीने तुम्ही करताय आणि खूप चांगल्या विचार घेऊन तुम्ही या क्षेत्रामध्ये काम करताय. असेच आयकॉनिक प्रोजेक्टची निर्मिती तुमच्या हातून घडावी याच आयकॉन स्टील तर्फे मनपूर्वक शुभेच्छा. ओके.